अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 19 औदुंबराचे महात्म्य. चला श्रवण करूयात हा दिव्य अध्याय मराठी कथासार स्वरूपामध्ये. नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, अहो गुरुदेव, तुमचा जय जयकार असो. तुम्ही संसार सागर तारक आहात. मी आजपर्यंत ज्ञानरूपी अंधारामध्ये झोपलो होतो. परंतु तुम्ही श्री गुरुचरित्र कथामृत पाजून मला जागे केलेत. आता कृपया मला पुढील कथा सांगा. नामधारकाने अशी विनंती केली तेव्हा सिद्धमुनींना आनंद झाला आणि ते म्हणाले, कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती वास्तव्य करीत असत. त्यावरती नामधारकाने त्यांना विचारले, स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु नरसिंह सरस्वती औदुंबर वृक्षाखालीच वास्तव्य का करीत होते? औदुंबर वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते? नामधारकाने असे विचारले तेव्हा सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला आणि प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार मारली. त्यावेळी त्या दैत्याच्या पोटातील भयंकर असे कालकूट विष त्यांच्या नखांना बोटांना लागले आणि त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी नरसिंहांच्या नखाची आग शांत करण्यासाठी लक्ष्मीदेवी औदुंबराची फळे घेऊन आली. नरसिंहांनी त्या फळांमध्ये आपली नखे रोवली आणि त्यांच्या नखांची आग नाहीशी झाली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि सरस्वती यांनी औदुंबराला वर दिला, हे औदुंबर, तुला सदैव फळे येतील. तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल. मनुष्य पापमुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्रप्राप्ती होईल. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील. जे लोक तुझ्या छायेमध्ये बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होईल. ते ज्ञानी होतील. त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यामध्ये जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल. तुझी सेवा करणाऱ्याला कोणत्याही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही. ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. कलियुगामध्ये तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील. आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू. असा हा औदुंबर वृक्ष कलियुगामध्ये कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नरसिंह औदुंबरापाशी शांत झाले. औदुंबराचे महात्म्य श्री दत्तात्रेय स्वरूप श्री नरसिंह सरस्वती यांना माहीत होते आणि म्हणूनच त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता. अमरेश्वराच्या जवळ 64 योगिनी वास्तव्य करीत होत्या. त्या योगिनी दररोज मध्यान्हकाळी श्रीगुरूंच्याकडे येत असत. तेथे त्यांची पूजा अर्चा करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत. तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत आणि मग त्यानंतर श्रीगुरू पुन्हा औदुंबरापाशी परत येत. एकदा एका ब्राह्मणाला शंका आली, हे यती येथे अरण्यात राहतात, त्यांना भूक लागत नसेल का? हे भिक्षेसाठी गावामध्ये फिरताना दिसत नाहीत, मग हे खातात काय? यांना भोजन कोण देत असेल? त्यांनी नरसिंह सरस्वतींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला श्री नरसिंह सरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला. जे श्रीगुरूंचा अंत पाहतात ते नरकात जातात, म्हणून गुरूंची कधीही परीक्षा पाहू नये. परंतु नदीवर नौका चालविणाऱ्या एका साध्या भोळ्या नावाड्याचे भाग्य थोर. त्याला असे दिसले की मध्यान्हकाळी नदीतून 64 योगिनी वर आल्या. त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली आणि मग त्या श्रीगुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहामध्ये शिरल्या. त्याच क्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरूंसह आत गेल्या आणि काही वेळाने श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या आणि श्रीगुरूंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहामध्ये शिरल्या.
त्याच क्षणी नदीप्रवाह दुभंगला, वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरूंच्या सह आत शिरल्या आणि त्याच क्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावती समान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरामध्ये रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरूंना एका मंदिरामध्ये नेऊन उच्च आसनावर बसवले आणि त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, तू इथे कशासाठी आलास? तेव्हा नावाडी त्यांना हात जोडून म्हणाला, स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. जे संसार मायेमध्ये अडकले आहेत त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसार सागरामध्ये बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमूर्ती श्री दत्तात्रय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इहपर कल्याण होते. त्या नावाड्याने असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले आणि ते त्याला म्हणाले, तुझे दैन्य दारिद्र्य गेले. तुझ्या मनामध्ये जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर याची वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल. आणि असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतामध्ये गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायका मुले सुखी झाली. त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्ती झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावी सेवा करू लागला. असेच काही दिवस गेले. माघ महिन्यातील पौर्णिमा आली. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणेच श्रीगुरूंची सेवा करीत होता. तो श्रीगुरूंना सहज म्हणाला, स्वामी, माघ महिन्यामध्ये प्रयाग स्नान अत्यंत पुण्यकारक समजले जाते. काशीचेही महात्म्य फार मोठे आहे. मी हे ऐकतो, पण मी हलक्या जातीचा. मी तिकडे कसा जाणार? मला कोण नेणार? त्याचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना त्याची दया आली आणि ते त्याला म्हणाले, तू चिंता करू नकोस. अरे हे कृष्णा पंचगंगा संगमस्थान म्हणजे काशी प्रयाग समान आहे. अमरेश्वराचे वास्तव्य आलेले हे स्थान प्रत्यक्ष काशी क्षेत्रच आहे. कोल्हापुराला दक्षिण गया असे म्हणतात. ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग गया हे त्रिस्थळ यात्रा करता येत नाही त्यांनी या त्रिस्थळाची यात्रा करावी, म्हणजे तेच पुण्य प्राप्त होते. पण तुला उत्तरेतील ते क्षेत्र पाहायचे असतील तर चल माझ्याबरोबर. मी तुला ती तीर्थक्षेत्र दाखवतो. श्रीगुरू नरसिंह सरस्वती व्याघ्रचर्मावर बसले आणि त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसायला सांगितले. ते त्याला म्हणाले, मला नीट धरून ठेव. आणि तो नावाडे व्यवस्थित बसले असता श्रीगुरूंनी आपल्या दिव्य योगशक्तीने त्याला एका क्षणामध्येच प्रयाग क्षेत्री नेले. तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्याच क्षणी गयेला स्नान आणि दर्शन करून क्षणार्धामध्येच मूळ मुक्कामी परत आले. त्या नावाड्याचे केवढे मोठे भाग्य! श्रीगुरूंच्या कृपेने एका दिवसामध्येच त्याला त्रिस्थळी यात्रेचे पुण्य प्राप्त झाले. या घटनेने श्रीगुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली. मग त्यांनी औदुंबर क्षेत्र सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. योगिनींना हे समजताच त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी श्रीगुरूंना इथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा दयाघन श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, मी या औदुंबर क्षेत्रामध्ये सूक्ष्म रूपाने राहील. स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार आहे. मी औदुंबरामध्ये अन्नपूर्णेला ठेवून जातो. तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल. जे लोक येथे येऊन औदुंबराची, आमच्या पादुकांची आणि तुमची पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. येथे अन्नपूर्ण आहे. तिची नित्य पूजा केली तर 4ही पुरुषार्थ साध्य होतील. येथे पापविनाशी तीर्थ आहे, काम्य तीर्थ आहे, सिद्ध वरद तीर्थ आहे. ते तीर्थामध्ये स्नान केल्याने ब्रह्महत्यादी पातके नष्ट होतील. 60 वर्षाच्या वानसरीला सुद्धा शतायुषी पुत्रप्राप्ती होईल. सूर्यचंद्र ग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला
आणि व्यतिपादादी पर्वणी असताना इथे स्नान केले तर गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला 1000 गाई दान केल्याचे पुण्य लाभेल. येथे भक्तिभावाने एक सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल. येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य लाभेल. येथे एकादश रुद्र जप केला तर अतिरुद्र केल्याचे फळ मिळेल. 1,00,000 प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीरकांती होईल. अशा रीतीने 64 योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगून श्री गुरु भीमातीरी बसलेल्या गाणगापुराला गेले. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, गुरु महात्म्य हे असे आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात, कामधेनू समान असलेले हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करील त्याला 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होईल. त्याच्या घरी लक्ष्मीची अखंड वास्तव्य राहील. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि श्रोतो, अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील हा 19वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.